प्रभाग क्रमांक 144 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून दिलीप हरिश्चंद्र पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यांनी या प्रभागामध्ये काम केल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं आपण काय आहे खरं किंवा त्यांची काय सद्यस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यांनाच उमेदवारी का मिळाली हे आपण त्यांच्याकडून थेट संवादाच्या माध्यमातून जाणून घेऊया। काय सांगाल, आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे पक्षाकडून आणि आपण उमेदवार म्हणून घोषित झाले, 15 जानेवारीला मतदान होणार आहे, मतदारांना कसं अपील कराल आणि आपल्याला उमेदवारी मिळाली काय सांगाल? मी या विभागातील गेली 50 वर्ष माझे या विभागातच इकडे मी जन्म झालेला आहे माझा। तर या विभागातील समस्यांची मला जाण आहे आणि कसं आहे की या विभागात भरपूर समस्या आहेत। म्हणजे आपल्या विभागात चांगल्या सोसायटीपासून स्लम एरिया पूर्ण कव्हर होतो यामध्ये। तर जसे आपलं हे महात्मा फुले नगर वगैरे आहे तिथे फ्लडिंगचा इश्यू आहे, तिकडे पावसामध्ये पाणी साठतं, लोकांच्या तिकडे फार दुरावस्था होते, तिकडे कचरा साफसफाई होत नाही, तिकडे पाण्याचा इश्यू आहे। पाण्याचा इश्यू म्हणजे काही वर्षापासून आहे, पण तो आता सध्या आमच्या आपलं सनाताई मलिक आहेत त्यांनी तो आता नवीन लाईन तिकडे पाण्याची सँक्शन करून घेतलेली आहे या आताच काही दिवसांपूर्वी, आणि ते पाण्याचा प्रश्न त्यांचा तिकडे सुटलेला आहे। तो आता राहिला विषय फ्लडिंगचा, तो पण आपलं हे इलेक्शन झाल्यानंतर तो पण इश्यू आपण तो चांगल्या पद्धतीने हाताळून तो या पावसाळ्याच्या पूर्वी कसं तो इश्यू आपण परमनंटली रिझॉल्व्ह करू याच्यावर आपण ते सॉल्युशन सनाताई मलिक यांच्या माध्यमातून तो आपण सॉल्युशन काढणार आहे। तर या विभागात म्हणजे रस्त्यांची दुरावस्था आहे, स्ट्रीट लाईट्स नाही आहेत, इलिगल कार पार्किंगचे इश्यूज आहेत, स्ट्रे डॉग्सचे इश्यूज आहेत। परत या विभागामध्ये गावठाणे येतात, 5 गावठाणे येतात या विभागामध्ये। गावठाण्याची वेगळी त्यांची समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहेत, एज्युकेशनच्या समस्या आहेत, त्या कुठेतरी रिझॉल्व्ह करण्याचा आमचा प्रयत्न राहील। यूथसाठी काही करण्याचा माझा एक संकल्प राहील, त्यांचा स्पोर्ट्समध्ये काहीतरी करण्याचा आपला एक संकल्प राहील। आता आमच्या आमदार मॅडम यांच्या माध्यमातून बरेच आता इकडे RMC प्लॅन्टचा एक इश्यू, मोठा इश्यू होता इकडे, तो RMC प्लॅन्टचा इश्यू त्यांनी विधानसभेत तो प्रश्न उपस्थित करून तो रिझॉल्व्ह केलेला आहे आणि कुठेतरी या भागातील नागरिकांना त्याचा भरपूर दिलासा मिळालेला आहे त्या RMC प्लॅन्ट बंद झाल्यामुळे। नेक्स्ट आपलं हॉस्पिटल, जसं शताब्दी हॉस्पिटल आहे तिथे मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात आलेली आहे। जसं आपल्याला आमच्या इकडे विभागातील जनतेला सायन हॉस्पिटलला जावं लागायचं, त्या कुठेतरी थांबून आता तिकडे ह्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना चांगल्या सुविधा मिळतील आणि त्यांना तिकडे जावं लागणार नाही अशी काळजी घेण्यात आलेली आहे। रेशनिंग ऑफिसचा इकडे मोठा इश्यू होता, रेशनिंग ऑफिसला आम्हाला पलीकडे शिवाजीनगरला जायला लागायचं या विभागातील जनता। ते रेशनिंग ऑफिसचं ओपनिंग गेली 10 वर्ष फॉलोअप करून नवाब मलिक साहेब यांच्या माध्यमातून आणि सनाताई मलिक यांच्या माध्यमातून ते रेशनिंग ऑफिस आता इथे गोवंडी स्टेशन आपल्या या साईड इथे बाजूलाच ओपन करण्यात आलं आहे, त्याची भरपूर सुविधा लोकांना मिळालेली आहे। आणि असे अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी आपण इकडे प्रशासनाने झटून ते प्रश्न परमनंट कसे सॉल्व्ह होतील त्याच्याकडे आपला प्रयत्न राहील। आता तुमचा प्रयत्न राहील, यापूर्वी सुद्धा आपण काम केलेले आहेत असं आपला दावा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत, समस्या आहेत, तर त्यांचं निराकरण कसं करणार काय सांगाल? त्यांचं निराकरण असं आहे की ते फॉलोअप करून मला आपल्याला निराकरण करणं, कारण एकदा माणसाकडे माझ्याकडे जर प्रॉब्लेम्स घेऊन येतात माणसं, ते कसे आपण फॉलोअप त्याचा आपल्या हाऊसमध्ये कुठे BMC मध्ये त्याचं फॉलोअप घेऊन ते कसं पूर्णत्वाला नेऊन त्याच्यासाठी फंड कसं उपलब्ध होईल आमच्या BMCच्या माध्यमातून किंवा आमच्या आमदार फंडातून कसं उपलब्ध होईल आणि ते समस्या कसं रिझॉल्व्ह केल्या जातील याकडे आपला प्रयत्न राहील 100%। दुसरे आपल्या येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील असे मुख्य कोणते 5 ते 10 प्रश्न आहेत जे की त्याचा आपल्याकडे ब्लूप्रिंट आराखडा एक तयार आहे? एक तर आपल्याला शिक्षणावर भरपूर काम करावं लागणार आहे या प्रभागामध्ये, स्पोर्ट्ससाठी काहीतरी करावं लागणार आहे, कारण आपण बघतो भरपूर आपले यूथ लोक जे आहेत ते स्पोर्ट्सकडे अट्रॅक्ट होतात, त्यांच्यासाठी कुठेतरी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचे पण एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं आपलं काम या मानपूर परिसरात आपलं सनाताई मलिक यांच्या माध्यमातून ते मोठं काम ते एक चालू होते, ते या वर्षभर या 5-6 महिन्यात ते सुद्धा कंप्लीट होणार आहे। त्यामुळे यूथसाठी स्पोर्ट्ससाठी चांगलं काम होणार आहे। एज्युकेशन सेक्टरमध्ये तर आमची कामं पहिल्यापासून चालूच आहेत, ते पण अजून कसं बेटर केलं जायचं। ओपन स्पेसेस जे आहेत, गार्डन्स आहेत ते आपल्या एरियामध्ये, ते कसे मेंटेन केले जातील ओपन स्पेसेस, त्या गार्डनमध्ये कसं सुखसुविधा पुरवल्या जातील, काय लायब्ररी पुरवल्या जातील का, तर तिकडे मुलं येऊन काय शिक्षण घेऊ शकतात, काय एक
चांगला वेळ तिकडे घालू शकतात. अशा प्रमाणे एक चांगलं आपण तिकडे प्रायोजन तिकडे करू. काय जिमचे प्रश्न आहेत, जिम आपल्याला उभारणी करायचे आहेत आपल्या यूथसाठी, तो पण प्रश्न एक आहे. पाण्याचा इकडे भरपूर प्रश्न आहे. तर वॉटर सप्लाय आपण काहीतरी मी कुठेतरी एक 24 आवर्स पाणी सप्लायचा एक पॉलिसी डिसिजन आहे आपल्या महानगरपालिकेतून, त्याचा मी फॉलोअप करणार आहे. कारण जेणेकरून आपण 24 आवर्स एक पाणी सप्लाय या विभागात किंवा पूर्ण मुंबईतच ते लागू होईल, ते असा प्रयत्न आपला राहील. मतदारांना कसं अपील कराल, जे की मतदार हा राजा मानला जातो, लोकशाहीचा कणा मानला जातो आणि मतदानाचा जो मुख्य दिवस असतो त्या दिवशी काही मतदार बहुतांश मतदान सोसायटीमध्ये असतात किंवा उच्चभ्रू सोसायटीमध्ये असतात. आपल्या विभागांमध्ये सोसायट्या सुद्धा आहेत भरपूर, तर ते घराच्या बाहेर निघत नाहीत. त्यांना अपील कशी कराल मतदानासाठी, आपलं कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर निघण्यासाठी? आता या प्रचारादरम्यान आम्ही भरपूर डोर टू डोर सगळ्यांकडे पोहोचलेलो आहे. इव्हन सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहे, स्लम्समध्ये पोहोचलेलो आहे आम्ही, आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना अपील केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने बाहेर येऊन यावेळी वोटिंग करा. त्या कारणाने काय चांगला प्रतिनिधी तुमचा या प्रभागाला लाभेल. आता मी एक सुशिक्षित उमेदवार या विभागातून, मी एक पदवीधर आहे आणि मला या काम करण्याची म्हणजे सिस्टम कसं चालतं आपलं BMC मध्ये कसं वर्क होतं त्याची जाण आहे आणि ते मी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि तेच मी सांगण्याचा प्रयत्न माझ्या मतदारांना करतो की तुम्ही मला निवडून दिलात तर मी तुमचे जे समस्या आहेत ते चांगल्या पद्धतीने रिझॉल्व्ह करून, आणि त्यासाठी एक परमनंट असं टेम्पररी सोल्युशन न करता परमनंटली ते रिझॉल्व्ह कसं करता येईल त्याकडे माझा 100% प्रयत्न राहील. तर नक्कीच आपण पाहिलं की तात्पुरतं समस्यांचं निराकरण न करता कायमस्वरूपी समस्यांचं निराकरण करेल असं यांनी दावा केलेला आहे. जे की उमेदवार आहेत दिलीप हरिश्चंद्र पाटील यांनी विश्वास दर्शवला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना बहुमताने मतदार राजा मतदान करतील, आपण अशी आशा बाळगूया. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट अमृत लाटसह आवाज इंडिया मराठी, मुंबई. थांबा. दिस इज अडल्ट कॉन्टेंट, सो इफ यू आर बिलो 18 जस्ट स्क्रोल अप. बट जे अबाव 18 आहेत त्यांच्यासाठी नाही, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे. दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट. आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा, आपलं व्हॅलिड ID कार्ड घेऊन जा आणि वोट करा. बिकॉज वोटिंग फील्स नाईस यार. आपलं वोट आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लेट्स सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर. हॅपी वोटिंग. कर मतदान, सांगते संविधान.